भारतात प्रतिबंधित असलेल्या ऑनलाईन गेमिंग ॲप आणि सट्टाबाजीच्या साईट्स चालवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने पर्दाफाश केला आहे. पनवेलमधील पळसपे येथील मॅरेथॉन नेक्सॉन अँटिलिया इमारतीमध्ये सुरू असलेल्या या अवैध व्यवसायावर छापा टाकून पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल फोन आणि महत्त्वाची कागदपत्रे असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गौतम कुमार मनवानी, भूषण मरावी, राजसिंग चौहान आणि अलोक प्रसादक मांझी हे 4 आरोपी मॅरेथॉन नेक्सॉन अँटिलिया इमारतीतील रूम नंबर 203 मध्ये वास्तव्य करून बेकायदेशीर कृत्य करत होते. हे आरोपी आपसात संगनमत करून लोकांचा विश्वास संपादन करायचे आणि त्यांच्या नावावर उघडलेली बँक खाती, पासबुक आणि मोबाईल नंबरचा वापर करून प्रतिबंधित गेमिंग ॲप्स आणि साईट्स उपलब्ध करून द्यायचे. विविध क्रीडा प्रकारांवर ऑनलाईन जुगार आणि सट्टा खेळण्यासाठी लोकांना प्रवृत्त करून या माध्यमातून फसवणूक केली जात होती. या अवैध प्रकाराची गोपनीय माहिती मिळताच मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने सदर ठिकाणी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी 4 रंगेहात पकडले असून त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात विविध बँकांची खाती, पासबुक, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि इतर तांत्रिक साहित्य हस्तगत केले आहे. या कारवाईमुळे अवैध ऑनलाईन गेमिंग चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.